काम क्रोध
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली आवडी धरली पायासरे आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देहभाव रिद्धी सिद्धी सुखे हानितल्या लाथा तेथे प्राकृता कोण माने आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देहभाव तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देहभाव विठाला यदक्षरमणाख्येयम् आनन्दम् अज केवलम् श्रीमन् निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाडून या भले वरी बैसव पावले श्री गुरुंसी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया मंगल भावना आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देहभाव प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग विश्ववंद्य महाराष्ट्र रोशन देहू निवासी
वैराग्य से परममूर्ती ज्ञानेश्वरी संतश्रेष्ठ संतश्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा परमार्थ पथावर नम्र होऊन राहिल्यानंतर, लीन होऊन राहिल्यानंतर केवढी व्यापकता प्राप्त होऊ शकते याचं स्वानुभवानं चिंतन मांडणारा तुकोबारांचा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. ग्रामस्थ मंडळी समशेरपूर भाविक भक्तांच्या सहकार्याने गेल्या 75 वर्षापासून चाललेला भव्य आणि दिव्य असा नाम सोहळा, यावर्षी सप्ताहाचा अमृत महोत्सव 75वं वर्ष. ज्या महापुरुषांनी 75 वर्षापूर्वी सोहळा सुरू केला त्यांना सर्वप्रथम साष्टांग प्रणिपात. 75 वर्षामध्ये कोणी 20 वर्षे चालवला, कोणी 30 वर्षे चालवला, कोणी 40 वर्षे, ज्याच्या ज्याच्या वाट्याला जशी जशी सेवा करता आली 20, 25, 40 वर्षे आतापर्यंत ज्यांनी चालवत आणला त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत. आणि 75व्या वर्षामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन हा सोहळा यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा साष्टांग वंदन. कारण तीनही महत्वाचे, सुरू करणारे महत्वाचे, सांभाळणारे महत्वाचे आणि आज मी तिला टोलेजक अशा स्वरूपामध्ये साजरा करणारे सुद्धा महत्वाचे. कदाचित सुरू केलेल्यापैकी सगळेच इथं हजर असतील असं नाही, सगळेच म्हणण्यापेक्षा हजर असतीलच असंही नाही. 75 वर्षापूर्वी सुरू करणारा जर असेल तर तो 100चा इथं असला पाहिजे. 95, 90, किमान 90चा असेल तर त्याच्या 15व्या वर्षी हा सप्ताह सुरू झाला. जे 90चे आहेत 4-2 दिसत आहेत तसे, ज्यांनी सुरू केला म्हणजे ज्यांच्या कळण्यात सुरू झाला ती मंडळी, त्यांना वंदनच आहे, चालवणाऱ्यांना वंदन आहे. आणि यावर्षी तर एवढं गोड, सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंडप पूर्ण भरतोय याच्यावरून ओळखून घ्यायचं सप्ताह केवढ्या ताकदीनं साजरा होतो. दुसऱ्या दिवशी मंडप, तरी अजून जेवणारे येणार आहेत. आता मंडप भरलाय तो ऐकणाऱ्यांनी भरला. 8:15च्या नंतर जे येणारे असतील ते खास जेवणारे असतील. विठाला आदरणीय शास्त्री बाबा आहेत, जुनं काल प्रवचन झालं बाबांचं. आमचे तुकाराम महाराज आहेत, झोप महाराज संस्थेची माझी विद्यार्थी, जुने व्यक्तिमत्व आहेत. पुंडलिक महाराज आहेत, खैरू महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत, राजू महाराज आहेत, सचिन महाराज आहेत. हे तिघं थोडं मागं ठेवले मला. आपल्या अकोले संगमनेर नाशिक भागाचं एक तरुण पिढीतलं उभरतं नेतृत्व आणि अत्यंत सुंदर असा मृदंग ज्यांच्या हातातून वाजतो, ताल मणी ही पदवी त्यांना द्यायला काही अडचण नाही. संकेतजी महाराज आरोटे, तरुण पिढीतलं एक सुंदर व्यक्तिमत्व. मृदंग मी नेहमी सांगत असतो, वाजण्यापेक्षा बोललं पाहिजे. ज्यांच्या हातून मृदंग बोलतो ते ही वाजवणारे आहे. मृदंग बोलला पाहिजे, गाणं वाजलं पाहिजे. ज्यांचं गाणं वाजल्या जातं ती ही मंडळी आहे सगळी. खैरू महाराज आहेत तिकडं पाटोळे नगरीतले, आता देहूच्या जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण करून MA पदवी प्राप्त करून आलेले आमचे शुभम महाराज कराड पाटोळेकर आहेत. तुम्हाला भविष्यामध्ये ही सगळी मंडळी आहे आपला संप्रदाय टिकवायला, सांभाळायला. आणि हे तिघच्या तिघं आम्ही चौघही जेव्हा चड्डी घालत होतो तेव्हापासूनचे माझे पद्धत. आम्हाला धोतर नेसता येत नव्हतं तेव्हापासून आम्ही चौघे एकत्र आहे. सुनील महाराज मंगळापूरकर, परमेश्वर महाराज वरकड आणि मी 6 वर्ष एकाच खोलीत राहिलो. पीठ सुनील महाराजांनी मळायचं, पोळ्या परमेश्वर महाराजांनी लाटायच्या आणि मी भाजायच्या. भाजी चिरायला मी असायचो, फोडणी द्यायला परमेश्वर महाराज असायचे आणि सगळं जेवणानंतर भांडे घासायला आम्ही तिघं पण असायचो. आपल्या अगस्ती धर्मशाळेमध्ये आम्ही एकाच खोलीत तिघेही राहिलो. गुरुवारी गोविंद महाराज केद्रे बाबांकडे एकाच खोलीत राहिलो. अगस्ती धर्मशाळेमध्ये सगळ्यात पहिला टेलिफोन घेणारा महाराज म्हणजे मी. काय वाजवू नका, तसं काय नाही.
तुमच्या अकोले तालुक्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन 262 766 या फोन नंबरवर येत होते. तो माझाच होता. सगळ्या धर्मशाळेत एकच फोन होता, तो माझा होता. सगळ्यांचे फोन त्याच्यावर यायचे. रोहिदास महाराज मते आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक गौरवशाली भूषण आहे. तरुण पिढीतले उत्कृष्ट गायनाचार्य आहेत. जसं यांना तालमणी म्हटलं तसं ह्या तिघांना सूरमणी म्हणायला काहीच अडचण नाही. सुनील महाराजही गोड कीर्तन करतात, परमेश्वर महाराजही गोड कीर्तन करतात. माझ्या स्वतःच्या गावात त्यांची अनेक वेळा कीर्तनं झाली. आता 2-3 महिन्यापूर्वी माझ्या आईच्या 13व्या निमित्त सुनील महाराजांचंच कीर्तन होतं. खूप सुंदर कीर्तन झालं. खरं तर ही कीर्तनकार मंडळी पण आमच्यावरचं प्रेम म्हणून आज साथीला उभी राहिली. त्यांचे मनापासून धन्यवाद. टाहाकारीवरून मंडळी आले आहेत, त्यांना धन्यवाद आहेत. आमच्या पाटोळ्यावरनं, डुबेऱ्यावरनं आमचे माऊली आहेत, डुबेरेकर आहेत. सगळी आजूबाजूनं गावातून आलेली सर्व मंडळी, तुम्ही गावकरी मंडळी, माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. तुकाराम बाबा, तुमच्यासारख्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांचा यशस्वी सहभाग, त्यातून या सप्ताहाला प्राप्त झालेली ही भव्यता आणि दिव्यता. आमचे जिवलग मित्र दीपक महाराज देशमुख, आपल्या अगस्ती ऋषी धर्मशाळेचे ट्रस्टी विश्वस्त, त्यांनीही बरेच फोन केले आणि आपल्या मुखेकर सरांवर आपण गावकऱ्यांनी जबाबदारी दिली. त्यांनीही अनेक वेळा फोन केला. सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं त्या दोघांच्या आज्ञेला मान देऊन तुमच्या दर्शनासाठी उपलब्ध झालो. मानवी जीवनाचा प्रवास होत असताना माणसं परिस्थितीचा सामना करतात. शुभम महाराज, खरं तर ती परिस्थिती नाही, त्याला परस्थिती म्हणायचं. पर म्हणजे माया जाणं. परिस्थिती, आपण परिस्थितीत आहोत. परिस्थितीत रमणारी माणसं परिस्थितीत कितीही रमली तरी ती परिपूर्णत्वाला प्राप्त होऊ शकत नाही. फक्त स्वल्पविराम असतात. ती परिस्थिती पूर्णत्व देत नाही, समाधान देत नाही, आनंद देत नाही. त्याला परिस्थिती म्हणायचं. मला सांगा, परिस्थितीत तुम्हाला काय मिळालं म्हणजे तुम्ही समाधानी व्हा? अब्जावधी पैसे मिळाले, माणसं समाधानी आहेत का? आम्ही नेहमी सांगतो, बऱ्याच श्रीमंतांच्या घरी रात्रीच्या वेळेला त्यांना झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. पडल्याबरोबर झोप लागायला पण नशीब लागतं. आमचे गुरुवारी संदीपान दादा नेहमी सांगत असतात, पडल्याबरोबर झोप लागते त्यांना भाग्यवान असं म्हणायचं. आधी झोपतो नंतर पडतो त्याला महाभाग्यवान असं म्हणायचं. आमच्या कीर्तनात महाभाग्यवान बरेच असतात. झोपेच्या गोळ्या खाऊन लोकांना झोप येत नाही, ते आमच्या कीर्तनात बसल्यावर अर्ध्या तासात लागते. भाग्यवान आहेत लोक. परिस्थिती आहे, तुम्हाला 10 रुपये मिळाले, समाधान नाही. 10 वाल्याला वाटतं मला 100 मिळाले. 100 मिळाले की वाटतं मला अध्यक्ष छान. मगाशीच आमची भेट झाली. मी त्यांना म्हणलं गुरुजीचं घर कुठे आहे? ते म्हणले मी बाहेरचं आहे, मलाही माहित नाही. आणि त्याच्यावरती म्हणले मी पण तुमच्यासारखाच आहे. मी म्हणलं खरं आहे, आम्ही अध्यक्ष आम्ही सारखेच आहे. ज्याला 100 मिळाले त्याला 1000 मिळावे वाटतात. 1000 मिळाले की वाटतं आता वाढवा 0. 10,000. 10,000 वाल्याला वाटतं लाख. लाखवाल्याला वाटतं 10 लाख. अध्यक्ष खरंच आहे. 10 लाख वाल्याला वाटतं कोटी मिळावे, कोटीवाल्याला वाटतं. ह्याचा श्लोक आहे, निशोष्टी शतम शतीदश शतम लक्षम सहस्रा. बाकी व्यवहारातलं जाऊ द्या, थोडं अध्यात्मातलं सांगतो. सामान्य जीवाला वाटतं किमान एखादं पद मला मिळावं. तुमच्या राजकीय भाषेत बोलू, जीवनात एकदा तरी मी गावचा ग्रामपंचायत सदस्य व्हावा असं बऱ्याच लोकांना वाटतं. सदस्य झालं की त्याला हळूहळू मी हुशार आहे बघा माणूस. जे बोलले त्यांना इच्छा आहे, त्यांना वाटतं मी सरपंच झालो पाहिजे. सरपंच झाला की त्याला वाटतं मी पसस झालो. असं कळलं ना? शाबास. जे इच्छुक आहेत त्यांना लवकर कळतं. पसस वाल्याला वाटतं मी जीपस झालो पाहिजे. जीपस वाल्याला वाटतं मी जीप अध्यक्ष झालो पाहिजे. अध्यक्षांना वाटतं आता मी मला कसं आमदार झाल्यासारखं वाटतं, असं त्याला वाटतं. एकदा आमदार झालेल्याला वाटतं
मी आता किमान महामंडळावर गेलो पाहिजे. महामंडळ मिळालं की वाटतं किमान राज्यमंत्री झालो पाहिजे. राज्यमंत्र्याला वाटतं कॅबिनेट मिळालं पाहिजे. कॅबिनेटला वाटतं मी आता मुख्यमंत्री झालो पाहिजे. एकदा मुख्यमंत्री झालेली माणसं गप्प राहत नाही. ती एकदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा आरडाओरडा सुरू असतो, मी पुन्हा लोक म्हणतात नको रे बाबा तुझी गरज नाही, पण तरी तो म्हणतो मी पुन्हा मुख्यमंत्री झालेल्याला वाटतं आता बस झालं, केंद्रात जाऊ. केंद्रात गेलेल्याला वाटतं आता मी तिथला मंत्री व्हावं, जाऊ. इथं राष्ट्रपती पंतप्रधान जरी झाला त्याला वाटतं मी 10-5 राष्ट्रांचा प्रमुख व्हावा. मी म्हणतो पृथ्वीचं राज्य मिळतं, तरीही रजोगुणी प्रवृत्तीची माणसं शांत बसत नाही. ज्ञानेश्वरीत माऊली बोलून गेली, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मनोहर स्वर्ग सुखाच्या अपेक्षेनं यज्ञादी कर्मामध्ये प्रवृत्त होतात. हे पुण्य मासात ते सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यां दिविदेव भोगा. त्या दिव्य भोगाची लालसा धरून यज्ञादी कर्म करतात. इंद्रादी देवाची पद प्राप्त झाली तरीही समाधानी राहत नाही, कारण तो जीव आहे. जीव इंद्र पदावर गेला तरी त्याच्या अपेक्षा संपल्या नाही. इंद्र ब्रह्मापद, ब्रह्मा शिवोपद, शिवो हरिपद तस्य अधिकम कोपद. शास्त्र आपल्याला प्रश्न करतं. इंद्राला वाटतं मी शंकर व्हावं, ब्रह्म व्हावं. ब्रह्माला वाटतं मी शंकर व्हावं, शंकराला वाटतं मी विष्णू व्हावं. माणसं वैकुंठात गेली. हरिपाठात माऊली म्हटले ना, चतुर्भुज नर होऊन ठेले मातृ पितू भ्राता सगोत्र अपा. चतुर्भुज नर होऊन ठेले. तिथं गेल्यावर ते वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले, चतुर्भुज नर होऊन ठेले, तरीही त्या नराची अपेक्षा संपली नाही. फक्त तिथं गेल्यावर संत निवांत राहतात. बैसले शेजारी तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. वैकुंठात गेल्यावर संत शांत राहतात, पण जीव वैकुंठात जाऊन सुद्धा पुन्हा मृत्यू लोकात येण्याची अपेक्षा धरतोच. आणि थोडस उपरोधिक बोलू का? अहो, वैकुंठात बसलेल्या देवाला तरी वैकुंठात राहण्याची इच्छा आहे का? त्याला वाटतं सगळं सोडावं आणि शमशेरपूरमध्ये जाऊन खाली येण्याची. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडवणी जाय. रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदासनाच, तेथे असे देव उभा विठाला. एक गोड वाक्य सांगायचं मला. सगळ्यांना वाटतं वैकुंठात जावं आणि वैकुंठातल्या देवाला वाटतं वैकुंठ सोडावं आणि शमशेरपूरमध्ये जाऊन कीर्तनात टाळ घेऊन नाचावं. नावडे वैकुंठ शेषाचे शरीर. मला ही परिस्थिती सांगायची. परिस्थितीनं जीव समाधानी होत नाही, परिस्थितीनं जीव परिपूर्ण होत नाही, परिस्थितीनं जीवाच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. जीवाला अतृप्त ठेवते ती परिस्थिती. संत महात्मे काही मुनी लोक परिस्थितीला वैतागली, कंटाळले. ज्ञानोबारांनी फार गोड शब्द वापरले.
वैभव स्वर्गा उवगले, मुमुक्षु योग ज्ञान ओळखले, पुढती नयोग या निघाले पैजात. पैजेवर प्रतिज्ञेवर त्यांनी ठरवलं आता पुन्हा जन्माला यायचं. अर्धा तुकडा घेऊ आपण एका प्रमाणात. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, गर्भवासा भेने मुनिमुक्त झाले. या स्थितीला आत्मस्थिती असं म्हणायचं. प्रपंचात अडकले ते परस्थितीतले जीव आहेत आणि प्रपंचातून बाहेर निघाले ते आत्मस्थितीवर गेलेले मुक्त आहेत. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो. मी सोपं सोपं करून तुम्हाला अगदी कळेल असं बोलतो. मला बसलेल्या मंडळीने पटकन उत्तर द्यायचं. वरच्याला विचारू का खाली जाऊ? वरच्यालाच विचारू, खाली नंतर जाऊ. चष्म्यावाले जाणार. हे साधा प्रश्न. तुम्ही कोण आहे? ते म्हणतील वैताग आला वर आलो, खाली बसलो असतो बरं झाला. कोण आहे? काहीतरी म्हणा. शेतकरी म्हणा. हा शेतकरी आहेत ना? हा शेतकरी म्हणा जाऊ. शेतकरी फार्मर. फार्मरची व्याख्या सुनील महाराज फार गोड सांगतो तुम्हाला. फार्मर फार करतो आणि शेवटी मरतो, त्याला फार मर म्हणायचं. शेतकऱ्याच्या वाट्याला हेच आहे, फार करायचं आणि एक दिवस मरायचं. हे बाजूला काय अडचण. दात नसलेला स्वप्न. तुम्ही विनेकरी म्हणा ना, एवढं आहे सगळं. जाऊ. आता तुम्ही कोणी शेतकरी म्हणाल, कोणी उद्योजक म्हणाल, कोणी व्यावसायिक नोकरदार म्हणाल, कोणी हुद्द्यावर असेल तर मी ग्रामसेवक, मी तलाठी, मी डॉक्टर, मी इंजिनियर. माझ्याकडे पाहू नका. मला विचारलं तर मी हबप म्हणेल. त्याच्या पुढं अजून गेलो तर आपण याचं नाव सांगूया. मला विचारलं तर मी म्हणेल मी तुकाराम. पण प्रश्न हा आहे, मी जन्माला आल्याबरोबर आमच्या गावामध्ये आमच्या वडिलांना आप्पा म्हणायचे होते. मी जन्मल्याबरोबर गावात चर्चा काय झाली असेल, आप्पाला तुकाराम झाला. बरोबर नाही? आप्पाला काय झालं? मुलगा झाला. मग त्या मुलाचं तुकाराम नाव ठेवलं असेल ना. जन्मलो तेव्हा मी तुकाराम नव्हतो आणि मरणानंतर मी तुकाराम असणार. मग जन्मापूर्वी मी कोण आहे, मृत्यू पश्चात मी कोण असणार आहे याचा शोध लागला पाहिजे. मध्ये दुसऱ्या दिवशी कीर्तनासाठी तुकाराम महाराज आले. समजा याचं नाव जर दगड्या असतं तर आज तुमच्याकडे कीर्तन कोणाचं झालं? दगडू महाराज म्हणा. बरेच जण दगड्या म्हणते. दगड्याचं कीर्तन असतं काय? दगडू महाराज म्हणा. याचं नाव धोंड्या असतं तर धोंडू तात्या म्हणा, धोंडीराम म्हणा, धोंडीबा आणि त्याला महाराज लावा. याचं नाव गोट्या असतं तर कुटुराम महाराज. मग मी याला तुकाराम म्हणतो, हे चूक आहे का बरोबर आहे? अरे हा तुकाराम नाहीच आहे ना. या तुकारामने आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, तो कोण आहे बाबा? आहे मी हा कोण?
कोहम कथमिदम जातम जाऊ द्या नंतर पहिलं काय कळलं पाहिजे. कोहम अहम को, मी कोण आहे हे मी हा कोण करावा विचार. याचं दोन प्रकारानं उत्तर देतो तुम्हाला. विचारा अंती कळतं आणि विचारल्यावर सुद्धा कळतं. मी वासुदेव कळू आहे तत्वतः मी वासुदेव आहे. पण कधी कळेल? विचारिता कळो येईल. विचारिताचे दोन अर्थ घ्या. त्या प्रमाणातलं विचारिता म्हणजे प्रत्यक्ष विचारणं, पण शोधलं तर विचारा अंती. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते व व्यावाचा त्याच्या कंश तैसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी विचारिता कडोई. ऐकायची थोडी तयारी ठेवा. आज ज्ञानेश्वरीच्या वया 2-4 जास्तच येणार आहेत. त्याची दोन कारणं. मला स्वतःला ज्ञानेश्वरीची उपासना करायला मनातून आवडते एक, आणि दुसरं आज साक्षात ज्ञानेश्वरीची जयंती आहे. ज्ञानेश्वरीचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. भाद्रपद वद्य षष्ठी शिके 1200 ते 12 तरी टीका केली. सच्चिदानंद बाबा आदरी नेवासाच्या ठिकाणी दगडाच्या खांबाला पाठ लावून विश्वसंत ज्ञानोबा यांच्या मुखातून निघालेली ही अमृत वचन आहे. 9035 ओव्यांचा हा वाग्यज्ञ आहे आणि तो एका मड्यानं जिवंत होऊन लिहिण्याचा पराक्रम केलाय. आणि ही ज्ञानगंगा, ही ज्ञान सरिता तुम्हाला आम्हाला ज्ञानाच्या प्रवाहामध्ये घेऊन जाण्याकरता वाहत सुटली. ती 725 वर्ष होऊन गेले, अजून वाहतच आहे. तेव्हा आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे. 2 शब्द जास्त ज्ञानेश्वरीची येते. मी नेहमी सांगत असतो मला वेदांताचे ग्रंथ वाचले, सूत्र ग्रंथ वाचले, उपनिषद वाचली, ब्रह्मसूत्र वाचली, व्याकरण ग्रंथ वाचले आणि ज्ञानेश्वरीच नाही वाचली तर त्यांनी जीवनात येऊन काहीच वाचलं नाही. सगळे ग्रंथ वाचले आणि ज्ञानेश्वरी वाचली नाही, त्यानं जीवनात येऊन काहीच वाचलं नाही. फक्त ज्ञानेश्वरी वाचली आणि दुसरा कोणता ग्रंथ पाहिलाच नाही, त्यांनी जगामध्ये वाचायचं काही शिल्लकच ठेवलं नाही. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्ञानेश्वरी न वाचता ज्याचा मृत्यू झाला तो या मृत्यू लोकात जन्माला येऊन सुद्धा फुकट खायला काळान भोईला भार राहून एक दिवस वाया गेला. नाही तरी गेला. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचता वाचता भाव धरोणी भाव धरून वाचता वाचता एक तरी ओवी एवढाच क्रम लावायचा महाराज. सुरुवातीला कळेल नाही कळेल, अर्थ कळेल नाही कळेल, तैसा श्रवणे अर्थ पठणे मोक्षाची लाभ. जसं समर्थाचे कोणती भोजने तळील्या वरील्या एकच पकवाने, तैसा श्रवणे अर्थ पठणे मोक्षाची. नाही कळली तरी वाचा. वाचता वाचता भावना निर्माण होईल. मग भाव धरून वाचा आणि भाव धरून वाचता वाचता अनुभूती यायला लागेल. एक तरी ओवी अनुभवावी. हे झालं तर मग ज्ञान होय मूढा अति मूर्ख द्या. ज्ञान होय अज्ञानासी आई
तुमचा वर्या झाल्याशिवाय म्हणणार नाही. त्याला मी विचारितावर सांगत होतो. एक विचारिता कळला, विचारा अंती तत्वता तत्व उरले. आणि दुसरं विचारल्यावर, कोणाला विचारल्यावर? ज्यांना ठाऊक आहे त्यांना. ठाऊक कोणाला आहे? सभाग्य या संता ठाऊक आहे त्यासी विचारिता कळोई मी तत्वतः वासुदेव विठाला. ज्यांना हा तुकाराम वाटला ते परस्थितीत आहे, आणि ज्यांना हा वासुदेव वाटला ते आत्मस्थितीत गेले. परस्थितीच्या पुढं स्वस्वरूपाची ओळख त्याला आत्मस्थिती म्हणायचं. मुनी तिथवर गेले, नवे नवे या परिस्थितीला ते कंटाळले. ऐका, परिस्थितीत रमतात त्यांना जीव म्हणायचं. आत्मस्थितीत पोहोचले त्यांना मुक्त म्हणायचं. आणि आत्मस्थितीच्या माथ्यावर पाय देऊन प्रेमस्थितीत रमले त्यांना ज्ञानोबा तुकोबासारखे संत म्हणायचं. परस्थितीत रमतात ते जीव, आत्मस्थितीत गेले ते मुक्त, आणि प्रेमस्थितीत पोहोचले ते संत. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आईसे करी, याला प्रेमस्थिती म्हणायचं. दोन वाक्य आहेत. तुम्हाला प्रपंचही उत्तम करायचा आहे सूत्र सांगतो, आणि परमार्थही उत्तम करायचा आहे सूत्र सांगतो. दोन्हीकडे फक्त 2.5 अक्षराचा शब्द लागतो. प्रपंच सुंदर करायचा तर प्रेमच लागतं, आणि परमार्थ सुंदर करायचा तरी प्रेमच लागतं. ऐका, प्रपंच इतका गोड करा, इतका गोड करा की आपल्या घरच्यांसकट आपल्या नातेवाईकांना आपलं वेड लागलं पाहिजे. आणि परमार्थ एवढा सुंदर करा की जगाचा बाप आपल्यासाठी भारावून गेला पाहिजे. आणि दोन्हीकडे सूत्र कोणतं आहे? प्रेम. परमार्थ तर बोलायचंच काम नाही, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जाय. या जगदीश्वराचे काय माऊलीची भाषा येत दिसतसे, आणि त्याला त्या प्रेमाचं उदाहरणात आपण अर्जुनाचं नाव घातलं. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य देखा नवलतया प्रभू से अद्भुत. प्रेम शब्दाला अंडरलाईन करायचं. अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पण पारताचे. बघा, संसारातही प्रेम लागतं आणि परमार्थातही प्रेम लागतं. संसारात माणसं जोडायची असतील तर प्रेम लागतं. ऐका ऐका ऐका, तुम्हाला एक गोड वाक्य सांगतो. ऐका, आपल्याला हे अर्ध्या मंडपापासून पुढचे आहेत ना, तेवढा शोक महत्वाचा आहे. बाकी मागचं बांधकाम पडलं तरी टेन्शन घ्यायचं. ते मागचं ते जेवायलाच आलेले, त्यामुळे त्यांचं टेन्शन घ्यायचं. कीर्तन करायचं ते ह्या अर्ध्या मंडपातल्या पुढच्यासाठी करायचं. ते बरोबर जय विठ्ठलची वाट बघतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं, आणि त्यांच्यामुळे ह्यांचं घालवायचं. गोड वाक्य सांगतो तुम्हाला. बघा, मला सांगा बरं, पैसा वापरायची वस्तू आहे का कमवायची वस्तू आहे? नीट विचार करून सांगा. पैसा वापरला पाहिजे का पैसा जोडला पाहिजे? बस, वा, सत्कार करा त्यांचा, कीर्तन करा. ऐका, जोडण्याचं जाऊ द्या. तुम्ही कितीही जोडायचं ठरवलं ना, ललाटीचे लिहिली हे न मोडेल. वाक्य ऐका, नशिबात असेल तर कुठूनही येतं, आणि नशिबात नसेल तर आलेलं सुद्धा माघारी जातं. प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची वाढे. पैसा जोडायची वस्तू नाही, पैसा वापरायची वस्तू. जोडायचं काय सांगतो? जोडायची असतात ती माणसं. माणसं जोडायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. आमचं सध्या उलट चाललंय. आम्ही पैसा जोडायला शिकलो आणि माणसं वापरायला लागलो. माणसं वापरू नका, माणसं जोडा. आणि पैसा जोडत बसू नका, पैसा वापरा, सत्कर्मासाठी वापरा. उदास विचारे. पैसा वापरायची वस्तू आहे, माणसं जोडायची वस्तू. हे मोबाईल नावाचं डबडं आहे ना महाराज. जीवाचा माणूस भेटला तर डबडं खिशातच गेलं पाहिजे. आपला घोटाळा आहे. जीवाचा माणूस समोर बसला तरी डबडं हातात आहे. हे गोड वाक्य आहे का? आम्ही मोबाईल हातात ठेवल्यापासून मित्र खिशात ठेवायला लागलो.
मित्र हातात असला पाहिजे आणि मोबाईल खिशात गेला पाहिजे. प्रेमानं माणसं जोडत चालायची. लोक आपल्यावर नाराज झाले, टेन्शन घेऊ नका. काही माणसं म्हणतात सुनील महाराज सगळे लोक विरोधात गेले हो. लोक विरोधात गेल्या टेन्शन घ्यायचं नाही. सकारात्मक विचार सांगतो. लोकांकडे पाठ करायची, इकडं तोंड करायचं, मोबाईल उलटा धरून सेल्फी घ्यायचा. विरोधात गेलेले सगळे लोक कुठं आले? तुमच्या पाठीमागे. लोक तुमच्या विरोधात समोर विरोधात गेले तर त्यांच्याकडे पाठ करून सेल्फी घेऊन टाका. सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा होतो ऑटोमॅटिक. दुसऱ्या दिवशी फेसबुकला लावा, एवढ्या लोकांचा पाठ्याला पाठिंबा. माणसं जोडायची व्यवहार. मी पदार्थ सांगत नाही. रामायणात या एक नाती कशी जपायची असतात ना. राम लक्ष्मण सीता वनवासात आहे. लक्ष्मण दुपारच्या वेळेला फळमुळं आणायला गेलेत. एका झाडाच्या बुंध्याला पाठ लावून सीता बसल्या. राम सीतेच्या मांडीवरती डोकं ठेवून पडले. वर पाहिलं रामाने, झाड वाळून गेलंय, फांद्या सुकून गेल्या, तरी सावली मात्र सुंदर पडली. रामाच्या लक्षात आलं सावली झाडाची नसून सावली वेलीची आहे. रामाला एक कल्पना सुचली. रामाने वेलीची उपमा दिली सीतेला आणि झाडाची उपमा दिली स्वतःला. आणि राम असं म्हणाले, सीते वर पहा, झाड वाळून गेलंय, फांद्या सुकून गेल्या, तरी सावली पडलीये खाली. सावली झाडाची नसून सावली वेलीची आहे. नशिबवान आहे झाड, नशिबवान आहे ते झाड ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लागतोय. राम स्वतःला झाड म्हणतात आणि सीतेला वेली म्हणतात. आणि असं म्हणतात, नशिबवान आहे झाड ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लागलाय. त्या सीता आहेत महाराज. ते काय आपल्या बायका नाही, पाणी म्हणलं की तोंडाकडे बघायला. त्या सीता आहेत. सीतेनं पटकन रामाला पकडलं, सांगितलं, प्रभू थांबा, वाक्य चुकलंय तुमचं. नशिबवान झाड नाही, नशिबवान वेली आहे. नशिबवान वेली आहे जी अशा मजबूत आणि खंबीर झाडाच्या आधाराने जिवंत राहिली. राम म्हणतात, मी नशिबवान आहे, तुझी संगती मिळाली. आणि सीता म्हणते, मी नशिबवान आहे, तुमचा आधार मला मिळाला. वाद काय मिटत नाही. नवरा बायकोचा वाद आहे, इतक्या सहज सुटत नाही. व्यावहारिक जीवनात बघा, आपल्या घरी भांडण होऊ द्या नवरा बायकोचं. पुरुष मंडळी सांगा बरं, आपल्याकडे नवरा बायकोचं भांडण झालं, अंतिम विजय कोणाचा होईल? ज्यांना ज्यांना वाटतं नवऱ्याचा त्यांनी हात वर करा. तुम्ही टेन्शन घेऊ का? नदीवाले वर काम करून बघायला टेन्शनच घेऊ नका. तुम्ही एकही हात वर झाला तर आपण बक्षीस देऊ. आणि करायचा पण नसतो बरं का. ज्याचा हात वर झाला त्याचा उद्याचा चहा नक्की गेला. तिथं इलाजच चालत नाही. देवादेवांचा चालला नाही तिथं आपला काय चालणार? अहो कसलाही माणूस असू द्या, त्याची बायको तोंडावर बोलते, गा बसा, तुम्हाला काही बोला बोला, घरी बोलतात ते बोला. चार बायका एकत्र बसू द्या, त्यांचं एक वाक्य असतं, आमच्या ह्यांना काहीच कळत नाही. खरं पुरुष मंडळी, परमेश्वर कसलाही पुरुष असू द्या, माणूस महाराज असू द्या, वादक असू द्या, विनेकरी असू द्या, चौकदार असू द्या, नाहीतर मुख्यमंत्री असू द्या, जीवनामध्ये 10-5 वेळा तरी त्याला बायको पुढे एक वाक्य बोलावंच लागतं. सांगू का? सांगू महाराज, सांगू ऐकायची लय हौस आहे. कसलाही माणूस असू द्या, जीवनात 10-5 वेळा तरी बायकोला म्हणतोच, ग बस बाई तुझ्या. लवकर म्हणजे जे म्हटले नाही ते कीर्तनानंतर भेटा, आपण सत्कार करू द्या. त्यातला विनोद करा. राम सीतेचा वाद आहे, वाद काही मिटे ना. तेवढ्यात लक्ष्मण आले, घ्या फळमुळं. प्रभूने सांगितलं फळमुळं नंतर, अगोदर आमचा वाद सोडव. माझं म्हणणे झाड नशिबवान वेलीच्या सहवासात आहे. सीता म्हटल्या, भाऊजी नीट विचार करून सांगायचं. माझं म्हणणे वेली नशिबवान, तिला झाडाचा आधार आहे. लक्ष्मण म्हणला, बापरे, दोघाच्या भांडणात पडणं म्हणजे लय अवघड. एक धनुष्यावाला आणि एक मशालीवाला, बाजू कोणाची घ्यायची अवघडच आहे.
बाजू घेतली की मशाल अंधार करते. बरोबर अंधारच होतो. जाऊ द्या, त्यात लागलं. लक्ष्मण हुशार आहे महाराज. लक्ष्मणाने मधला मार्ग काढला. मधला मार्ग काढणारे लोक म्हणजे हल्लीचे अपक्ष. आणि अपक्ष लोक लय हुशार महाराज. सरकार कोणाचं बसतं याचा अंदाज घेतात आणि पाठिंबा देतात. अपक्ष लोक लय कडू. कळलं तर बघा, घरी गेला. अपक्ष लोक लई म्हणा कडू. बच्चू समजू नका, लई कडू असतात ते. जाऊ द्या, लग्नच सोडून. लक्ष्मणानं मधला मार्ग, इतका गोड मार्ग. मला समर्पण सांगायचं बघा. राम महत्व देतात सीतेला आणि सीता महत्व देतात रामाला. लक्ष्मणाला विचारलंय. लक्ष्मणानं फळमळ बाजूला ठेवले, हात जोडले आणि इतकं सुंदर वाक्य बोलला. लक्ष्मण म्हणाले, प्रभू आई, लक्ष्मणाच्या नजरेतून जर पाहिलं तर झाडही नशिबवान नाही आणि वेलीही नशिबवान नाही. अशा मजबूत झाड आणि सुंदर वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा माझ्यासारखा प्रवासी महानशिबवान. याला म्हणायचं नात्यातलं समर्पण. तुमच्या शुद्ध मराठी भाषेत डेडिकेशन. मराठीतले लवकर कळतं. लोक रेल्वे स्टेशन कळतं, पण रेल्वे स्टेशनला मराठीत नाव काय हे अजून माहित नाही. अग्निरथ स्थानक असा शब्द आहे. रेल्वेला अग्निरथ म्हणतात. शुद्ध मराठीतला शब्द आहे. माझं मराठी एम ए असल्यामुळे मला माहित आहे. मला इंग्रजीचा तिटकार आहे महाराज. का मलाही कळलं नाही, पण तिटकार आहे. आणि मी बारकाईनं अभ्यास केला. तुम्हाला अर्ध्या मिनिटात पटवून देतो. आज ज्ञानेश्वरी जयंती म्हणून एवढं बोलूनच जातो. शिकलेले पोरं पटकन मला नेचरचं स्पेलिंग सांगा. NATUR नेचर. आता फ्युचरचं स्पेलिंग सांगा. हे किती घोटाळा आहे. FUTURE शब्दशः उच्चार केला तर फुटुरे होईल का? पण उच्चार काय करावा लागतो? फ्युचर. इतका घोटाळा आहे त्याच्यामुळे. अजून सोपा घोटाळा सांगतो. लहान लेकरं सांगते. इंग्रजीमध्ये तूला काय शब्द आहे सांगा. तू, यू. आणि तुम्हीला काय शब्द आहे? दुसरा शब्दच नाही, यूच आहे. आपल्याकडं मराठीत किती गोडवा आहे. लहान लेकराला आपण तू म्हणू आणि वयोवृद्ध माणसांना आपण तुम्ही म्हणू. इंग्रजीत तसं नाही. लहानाला यू आणि म्हाताऱ्याला यू. यू यू यू. अरे काय कुत्रे का ते बाबा. अजून सोपं. तो हे सर्वनाम आहे मराठीमध्ये. तोला इंग्रजीमध्ये काय सर्वनाम आहे? तोला सर्वनाम आहे ही. आणि तिला सर्वनाम आता घरी जाऊन म्हणा. आता सगळ्यात आणखी एक त्याचं दुर्दैव सांगतो. असे 100 शब्द सांगेल मी. बरेचसे घोटाळे सगळे सांगत बसण्यापेक्षा पहिलीच्या लेकरा मी म्हणतो LKGच्या पासून ते सगळ्यांना कळेल असतं. हे लहान लेकर, हे लहान मुलं. तुम्ही बाराखडी इंग्रजीची येते ना तुम्हाला? A for apple, B for बडा ऍपल, C for छोटा ऍपल. जाऊ द्या. Z for झेब्रा. आता पहा इंग्रजीचे सगळ्यात मोठं दुर्दैव. ऍपल म्हणजे सफरचंदापासून सुरू होते आणि झेब्रा म्हणजे जनावर करून टाकते. तिला इंग्रजी म्हणायचं. सफरचंदापासून सुरू होते आणि जनावरापर्यंत नेते, तिला इंग्रजी म्हणायचं. अज्ञानापासून सुरू होते आणि ज्ञानेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते, तिला माय मराठी म्हणायचं. माझा मराठाची बोल कौतुके ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा. माझ्या देवरायांनी दोन्ही सांगितलं म्हणायचं. काय असावं आमच्या ज्ञानेश्वरीत आणि काय नसावं आमच्या ज्ञानेश्वरीत. माऊली म्हणतात नवरसी भरवी हे असावं. पाखंडाचे दरकुटे मोडी वागवाद आव्हाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. आमच्या ज्ञानेश्वरीत पाखंड कुतर्क नसावा आणि नवरसाचा सागर भरलेला असावा. विठाला चला मी समर्पण सांगितलं, डेडिकेशन सांगितलं, नात्यातलं. घर एकत्र
जर ते टिकवायचे असेल तर एवढं समर्पण पाहिजे. राम सीतेला महत्व देतात, सीता रामाला महत्व देते आणि लक्ष्मण दोघांना महत्व देतो. व्यवहारातही प्रेम आणि परमार्थात तर त्याच्याशिवाय पर्यायच नाही. नागबाबांची भाषा नाही तर आम्हाला भक्ती प्रेमाशिवाय जर तुम्ही ज्ञान देणार असाल भक्ती प्रेमावी माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा तैसा तुम्हाला भावे जैसा तैसा जिनकी रही भावना जैसी प्रभु मूर्त तीन देखी तैसी. भागवतामध्ये कोर श्लोकाला म्हणतात ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला अक्रूर घेऊन येतात चांडमुष्टिकाच्या बरोबर कुस्तीच्या आखाड्यामध्ये कृष्ण बलराम उभे राहतात तेव्हा कुस्तीच्या आखाड्यातले कृष्ण कोणाला कसे दिसले भागवतातल्या एका श्लोकामध्ये इतकं गोड वर्णन. मल्लानाम अश्विर्नूर्णाम नरस्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सोजनम सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपितो शिशु मृत्युर्भोजपते विराट विदुषाम तत्वं परम योगिनाम ऋषीणाम परदेवतेति विदितो रंगम गतस्सागरजः. पहिलवानाला ते पहिलवान वाटले, राजाला ते राजा वाटले, राजकुमाराला राजकुमार वाटले, योग्यांना योगेश्वर वाटले, भक्तांना भगवंत वाटले, गोपाळांना त्यांचा सखा बालमित्र वाटले, गोपिकांना त्यांचा रास रचणारा गोपाल कृष्ण वाटले, राधाकृष्ण वाटले, स्त्रियांना ते साक्षात मदनाचा अवतार वाटले आणि वैर्यांना ते खतरनाक वैरी वाटले. जसा ज्याचा भाव तसा त्याला दे. मग तुमचा भाव जर प्रेमाचा असेल तर तो तुमच्यासाठी प्रेम स्वरूप व्हायला तयार आहे. महिला मंडळ तुमच्याकडे 1 मिनिट येतो. तुमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणाची पोळी करतात. पुरणपोळी माहिती आहे? पुरणात कणिक घालून भाजायचं. हो म्हणायला म्हाताऱ्या कुठलं लक्ष आहे? कणकीत पुरण घालायचं असतं, पुरणात कणिक नाही. सणाला तुम्ही पुरणपोळ्या केल्या, गावातल्या सगळ्या देवांना तुम्ही एक एक मोठी पोळी पाठवता. बाया म्हणती जेवढं झालंय का महाराज, मोठी पोळी कुठं असते का देवा? त्या छोट्या पोळ्यांना इकडे काय म्हणतात? नैवेद्य, निवद म्हणा ना, निवद. एवढा एवढा गाव मोठी पोळी मारुतीला पाठवली तर त्याचं पोट दुखणार आहे का? घोटाळा बघा आपला, एवढी एवढी पोळी. बरं त्या पोळीचं जाऊ द्या, प्रत्येक नैवेद्यावर तुम्ही एक एक भजा ठेवता, बरोबर आहे? वनवास एकच भजा टोकरून 13 निवदाला पुरतो आणि त्यातला अर्धा भजा उरतो, तो पप्या हातात घेऊन देवाला फिरतो. वरून आईचा निरोप असतो, बाळ्या जा देवाला निवद दाखवून ये. देव म्हणतो बाळू तो दाखव, मी पाहतो, पुत्र घेऊन जातो. एकही आई म्हणाली नाही त्याला जेव घाल म्हणून. घोटाळा आपला इथं आहे. एवढं प्रेम जर आपण त्याला देत असू तर त्यानं आपल्याला किती द्यावं विचार करा. 2-3 सूत्र सांगतो. तुमची तक्रार आहे देव जेवत नाही, माझी तुमच्याबद्दल तक्रार आहे तुम्ही देवाला जीव घालत नाही. तुमची तक्रार आहे देव येत नाही, माझी तक्रार आहे तुम्ही देवाला बोलवत नाही.
तुमची तक्रार आहे देव झोपत नाही, माझी तक्रार आहे तुम्हाला त्याला झोपवणारी अंगाई गाता येत नाही. तुमची तक्रार आहे देव नाचू शकत नाही, माझी तक्रार आहे त्याला नाचवणारं कीर्तन भजन तुम्हाला करता येत नाही. एक हिंदी गोड संकीर्तन आहे तेवढं घेतो आणि एक सुंदर प्रमाण डोळ्यापुढे आणतो. अच्युतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायण. कौन कहता है भगवान आते मेरा शब्द जैसे कौन कहता है भगवान आते नहीं करुणा तुम कौन कहता है भगवान नाचते नहीं कौन कहता है भगवान सोते मारे गोरख खाणार आहे. तुम्ही सुदामा व्हा तो तुमची कोरडी पोहे मागायला येणार आहे. तुम्ही द्रौपदी व्हा तो तुमचं भाजीपान खाणार आहे. तुम्ही अर्जुन व्हा तो तुमचा सारथी होणार आहे. तुम्ही तुकोबाराय व्हा तो तुमच्यासाठी विमान घेऊन येणार आहे. तुम्ही ज्ञानोबाराय व्हा तो तुमच्या हाताला धरून तुम्हाला समाधीत बसवणार आहे. तुम्ही फक्त एकनाथ महाराज होण्याचा प्रयत्न करा, तो गाढव म्हणून तुमच्या हातचं पाणी प्यायला येणार आहे. तुम्ही नामदेवराय होण्याचा प्रयत्न करा, तो कुत्रा म्हणून तुमची दसमी घेऊन पळायला तयार आहे. तुम्ही काय होता याच्यावर त्याचं काय व्हायचं ते ठरलेलं आहे. आमच्यासाठी बोलतो, आम्ही कीर्तन करताना फक्त नामदेवरायाची उंची गाठण्याचा प्रयत्न करावा. आमच्या कीर्तनात तो धोतर पेटेपर्यंत नाही नाचला तर मला विचार, फक्त आम्ही ती उंची गाठायचा प्रयत्न केला. नामदेव कीर्तन बसलेली मंडळी
प्रेमात झाला पाहिजे. तुम्ही निरीक्षण करा, ज्यांनी ज्यांनी परमार्थाची ती उंची गाठली त्यांनी देवावर केवढं प्रेम केलं, म्हणून देव त्यांच्यासाठी इतका वेळा झाला. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सर्वोत्तम उदाहरण देताना गोपिकांचं दिलं. नारद पदर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. नवजा क्षण एक वाया भजनी विक्षेपतेची पैमरण. ही गोपिकांची भावना. आणि पुढचं सूत्र बोलताना नारद बोलले, यथा व्रज गोपिकांना. कबीरजींना विचार, कबीर कबीर क्या कहे जाओ यमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. उद्धवासारखा ज्ञानियाचा शिरोमणी जिथं मती गुंग होऊन बसतो. 3 तासासाठी गेलेला उद्धव 6 महिने राधेच्या पुढे बसून भक्ती सागरामध्ये चिंब चिंब नाहून निघतो. उद्धवाची व्याख्या भागवतात गोड केली. उद्धव कोण आहे त्याचं वर्णन असं केलंय, ऋषीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य हृदय सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धिसत्तमा. बृहस्पतीचा शिष्य, विद्वानांचा अग्रणी, भागवताचा मुख्य अधिकारी तो उद्धव राधेच्या पुढे कावरा बावरा होऊन जातो. राधा बोलत राहते, उद्धव ऐकत राहतो. राधा बोलत राहते, उद्धव ऐकत राहतो. 6 महिने. एकानं प्रश्न केला महाराज, लक्ष्मी सीता झाली, नारायण राम झाले, तेच रामकृष्ण झाले, तीच सीता रुक्मिणी झाली. म्हणजे राधा कोण? लक्ष्मी सीता आहे, सीताच रुक्मिणी आहे. विष्णूच राम आहे, रामच कृष्ण आहे. तर मग या जोडीच्या मध्ये आलेली राधा कोण आहे? भक्तिशास्त्रात मधुसूदन सरस्वतीने उत्तर दिलंय, राधा दुसरी तिसरी कोणी नाही, राधा माधव रूपकम. भगवंताचं भक्तियुक्त अंतकरण स्त्री देह धारण करून जन्माला आलं, तिला राधा असं म्हणतात. त्या राधा राणीला शुकाचार्य गुरु मानतात. सगळं भागवत वाचा. आता माझ्या 250 पेक्षा जास्त भागवत कथा झाल्या. शुकाचार्यांनी जेव्हा परीक्षितीला भागवत सांगायला सुरू केलं, तिथून पुढे परीक्षितीचा उद्धार होईपर्यंत शुकाचार्यांच्या मुखातून राधा शब्द गेला नाही. कारण त्यांच्या मुखातून राधा गेला असता तर राधाचं उलट झालं असतं, धारा. आणि धारा शब्द गेला, समाधी लागली असती शुकाचार्यांनी 6 महिन्याची. त्यांना उद्धार त्याचा 7 दिवसात करायचा होता. राधा म्हटलं की त्यांना 6 महिन्याची समाधी लागली. म्हणून किशोरी म्हटलंय, देवी म्हटलंय, भगवती म्हटलंय, राधा शब्द वापरला नाही. हे जसं वाल्मिकीला झालं ना, उलटाना परिणाम सुलटा. उलटा नाम जपत जग जाणा, बालमुख्य होये ब्रह्म समान. राधा राधा रटतही सर्व व्याधा मिट जाय, कोटि जन्म की आपदा श्री राधा नाम सुधा. धारा तो बह रही है श्री राधा नाम की, हम हो गए दीवाने श्री राधा नाम के, हम हो गए दीवाने श्री राधा नाम के. धारा 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 तो बह रही है श्री राधा नाम की. 6 महिन्यांनी उद्धव कोणावर येतात. हात जोडले, नांगावर काटा उभा राहिला, कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. प्रेम सागरात चिंब चिंब झालेला ज्ञानी उद्धव आता भक्त झालाय राधाराणीचा. राधेचं दर्शन घेत नाही, राधेच्या पायावर डोकं ठेवत नाही. हात जोडून भरल्या आवाजात राधेच्या पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावण्यासाठी उद्धव अपेक्षा धरतो. राधे तेरे चरणों की जरा धूल तो मिल जाए, राधे तेरे चरणों सच कहता हूँ मेरे तकदीर बदल
एवढंच सांगायचं, भक्तीची पराकाष्ठा म्हणजे गवळणी आहे. नारदासारख्या भक्त शिरोमणीला भक्ती सांगत असताना यथावर्ष गोपिकांना म्हणावं लागलं ही प्रेमस्थिती आहे. परत मगाचे 3 वाक्य आहे का, परस्थितीत रमतात ते जीव, आत्मस्थितीवर पोहोचले ते मुक्त, आणि आत्मस्थितीच्या माथ्यावर पाय देऊन प्रेमस्थितीचा आस्वाद घेतात ते आमचे साधू संत विठ्ठल. आणि ही प्रेमस्थिती कशाच्या जोरावर आम्ही जीवनात प्राप्त केली याचं प्रतिपादन छातीला हात लावून तुकोबाराय करतायत. ज्ञान जुळवणी गावा गोविंद जाणूनी मेलते करी माझे मन तुझी प्रेम कोण देव. ब्रह्मज्ञान झालंय, आत्मस्थिती मिळाली, मुक्त तुका म्हणे मुक्ती परिमिली. इथवर आम्ही गेलोय पण त्या मुक्तीला पायाखालीच ठेवलंय आणि मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन नाचणारी पंचपुरुषार्थ असणारी भक्ती आम्ही सिद्ध केली. याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती असा शास्त्रात शब्द आहे. जसं तुकोबारायांनी गाथा निर्माण करून पंचमवेद निर्माण केला तसं तुकोबारायांनी भक्ती सिद्ध करून पंचम पुरुषार्थ जगात सिद्ध करून दाखवला. तुकोबारायाची भावना बघितली, घोटविणीला त्याच्यामध्ये भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्तीला 5वा पुरुषार्थ आम्ही सिद्ध करून दाखवू आणि इथं केलं आवडी धरली ही प्रेमस्थिती आहे. या प्रेमस्थितीसाठी आम्ही वैषयिक काम बाजूला सारला, व्यावहारिक जीवनातला क्रोध बाजूला सारला नाही, देवाकडे वळवला. वाहिलं याचा अर्थ अर्पण केलं, कामही देवाला अर्पण केलं आणि क्रोधही देवाला अर्पण केलं. वाक्य गोड वाक्य आहे का, काम संपवता येत नाही, फक्त कामाचा विषय बदलायचा असतो. तुमच्या वृत्तीची धाव थांबत नाही, फक्त वृत्तीची धाव वळवायची असते. तेथे माझी हरी. संसाराकडे जाणारी जी वृत्ती आहे ती थोपवायची, ती थोपत नसते, वळवायची असते. संसाराकडची वळवायची परमार्थाकडे. ते कबीरजीला एक जणांना विचारलं, कबीर महाराज भक्ती म्हणजे काय? कबीर महाराज नेमकंच मळ्यामध्ये होते, कांदे लावत होते. कांदा लागवड आता माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे. कांदा डायरेक्ट लावतात का? अगोदर काय करतात? रोप तयार करतात. रोप ज्या जागेवर तयार केले जातं त्याला काय म्हणतात? मला बोला.
चौकोनी करतात ना मातीचं ते, बोला वाफा, वाफ्यातून काढायचा असतो, कुठं लावायचा असतो ते उभं केलेलं दांड, सरी, सरी आमच्याकडे सरी म्हणतात, वाफ्यातून काढायचा आणि सरीमध्ये लावायचा. हे चाललं होतं शेतकऱ्यांचं. वाफ्यातला कांदा उपटत होते, सरीला लावत होते. कबीरजी सहज बोलून गेले, भक्ति किसी का नाम है, इधर से उखाड़ना और इधर लगाना, इधर से उखाड़ना और इधर लगाना, इसी का नाम भक्ती है. वाफा म्हणजे प्रपंच आणि सरी म्हणजे परमार्थ. प्रपंचातलं प्रेम काढायचंय आणि परमार्थात लावायचंय, याचं नाव भक्ती आहे. संकल्प हवी माया संसाराची, हेच थोर भक्ती, देवाला आवडते. बस काम क्रोध जिंकायचे नाही, आपण तेवढे सामर्थ्यशाली नाही. आपण फक्त काम क्रोध वळवायचे. आपल्या कामनेचा विषय देव झाला पाहिजे आणि आपल्या क्रोधाचा विषय सुद्धा. आता चिडायचं देवावर, रागवायचं देवावर. मी तर म्हणतो शिव्या द्यायची इच्छा जरी झाली ना, मोकळ्या मनानं द्यायच्या. कोणाला? अरे काळ्याला, देवाला. जनाबाईसारखं म्हणायचं, अरे अरे इटिया मूळ माये. परमेश्वर महाराज चिंता करतात, संप्रदायाचं कसं होईल, संप्रदायाचं कसं होईल. मी म्हणलं ते काय गांजा पिऊन उभं राहिले का, त्याला कळलं झालं कसं होईल. लोक ते म्हणतात, लोक गाणेच म्हणायलेच, लोक नाचायचले, धोत्र फिडून उड्या मारायले आणि त्यांनाच जास्त कीर्तन आहेत. म्हणलं काळजी तुम्ही करूच नका, त्याला करू. आणि त्याला जर ह्याची काळजी नसेल तर त्याचं डोकं ठिकाणावर नाही असं म्हणा. आपण प्रमाण म्हणतो ना, वृक्षाचेही पान आणि म्या बोलविल्या. एक गोड वाक्य सांगतो, झाडाच्या पानापासून ते वेदाच्या पानापर्यंत कोणतंही पान कोणाच्या सत्तेनं हलतं. कीर्तनकार काय आपल्या सत्तेनं बोलणार आहे का? त्याच्या सत्तेनं गाणे म्हणायले. त्यामुळे दोष रागवायचं ना, कुठल्या महाराजावर रागवू नका, गाणे म्हणणारावर रागवू नका, गोष्टी सांगणारावर रागवू नका, त्याच्यावर रागवा. त्यानं काय अक्कल विकली का? बघत बसला खाल्या कमरेवर हात ठेवून. ज्या दिवशी रागवायचं त्याच्यावर रागवा, भांडायचं त्याला म्हणा तुझे दास्य करू आणि का मागो खावया भीक झाले जिने. अरे लाज वाटे म्हणा तुझा, आम्हाला आता लाज वाटायली तुझा दास म्हणून घ्यायची आणि तुला सुद्धा लाज वाटू दे आमचा मालक म्हणून घ्यायची. आणि कर त्यांचे करीसी समाधान अभयाचे दान. आमचा विचार का करत नाही तू? आता एक कर, आता तुझी लाज तुझं, तुझी लाज जाऊ द्यायची का टिकवायची तुझं तू पहा. क्रोध त्याला वाहिला आणि काम डोळ्यात दुसरा विषय नसावा. डोळे भरून या, कानात कान भरून या, मुखात येणे मुखे तुझे, हातापायात वाहेरंगी टाळी, सकळ देह भावुका म्हणे माझा. याला म्हणायचं काम विठ्ठली वाहिला, क्रोधही विठ्ठली वाहिला का आवडी धरली पाया सगळी. दुसरं चरण म्हणून घ्यायचंय आणि कीर्तन 5 ते 7 मिनिटात संपवायचं. टेन्शन घेऊ नका. फक्त 1-2 मिनिटं तुमच्या महत्वाचा विषय आहे म्हणून 2 मिनिटं मध्येच घेतो. शेवटी जरा गडबड करतात लोक. ज्या लोकांना दम्याचा आजार आहे, श्वास घ्यायला धाप लागते, छातीत कफ होतो, सारखा खोकला येतो, ॲलर्जी होते, ॲलर्जीमुळे सर्दी होते सारखी सारखी, धुळीत गेलं की शिंका येतात. ज्या माणसांचं पोट नेहमी बिघडतं, अजीर्ण होतं, अपचन होतं, करपट ढेकरं येतात, पोट गच्च राहतं, सकाळी पोट मोकळं होत नाही, अशा लोकांसाठी खात्रीशीर औषध आणलंय. आपल्या गेटच्या जवळ, कमानीच्या जवळच MH 447733 क्रमांकाची गाडी उभी आहे, ड्रायव्हर गाडी आहे. तुळशीचं औषध आहे, 5 प्रकारच्या तुळशीचं, 30 ml ची बाटली आहे. 1.5 महिना तुम्हाला पुरते. त्याची 200 रुपये किंमत आहे. माझ्या आईला 11 वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. डॉक्टरांनी तिला 7-8 महिन्याचा अवकाश दिला होता. मला हे औषध मिळालं, मी आईला सुरू केलं. 7-8 महिन्यात जाणारी आई 11 वर्ष जिवंत राहिली. 11 वर्ष. आता 3 महिन्यापूर्वी 90 क्रॉस करून आईचा मृत्यू झाला. सुनील महाराजांनीच गोड जेवणाचं कीर्तन केलं. कॅन्सर बरा होत नाही, पण जेवढा आकळलाय त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही. जाग्यावर कॅन्सर थोपवण्याचं काम ते औषध करतं. माझ्या आईचा अनुभव. मला त्या औषध विकून पैसे कमवायचे नाहीत. माझ्या आईला गुण आला, माझ्या नातेवाईकांना त्याचा खूप फायदा झाला. कोरोना काळात 250 कुटुंबाला ते औषध दिलं.
एकही सदस्य पॉझिटिव्ह निघाला नाही. त्यासाठी मला प्राप्त झालेलं चांगलं लाभलेलं औषध आहे म्हणून तुमच्यापर्यंत आणलंय. 200 रुपये किंमत आहे. औषध घ्यायची पद्धत, सकाळी अर्धा ग्लास पाणी घ्या, त्याच्यात आमच्या औषधाचे 3 थेंब टाका, पाणी हलवा आणि पाणी पिऊन टाका. अर्धा तास चहा कॉफी जेवण घेऊ नका. अर्ध्या तासाने जेवला तरी चालेल. अर्धा तास मात्र पाणी सोडून काहीही घ्यायचं नाही. गुणकारी औषध आहे, चांगलं औषध आहे. आम्ही अर्धा तास थांबणार आहे. गाडी तिथं आहे. पहिली पंगत महिलांची बसली तर पुरुषांनी औषधं घ्या, पुरुषांची बसली तर महिलांनी औषधं घ्या, दोघांची बसली तर ज्यांना जागा मिळाली नाही त्यांनी औषधं घ्या. आणि मग दुसऱ्या पंक्तीला ज्यांना जागा मिळाली नाही ते बसल्यावर ज्यांची जेवण झाले त्यांनी गाडीकडे जाऊन औषधं घ्या. एक पंगत उठून सगळे लोक बाहेर जाईपर्यंत आम्ही इथून जात नाही, काळजी करू नका. औषध चांगले म्हणून बोललो. तुकोबाराय म्हणतात, काम क्रोध आम्ही देवाला वाहिले, त्याच्या पायाविषयी आम्ही प्रेम आस्था आवड निर्माण केली, ती शिवाची आवड करून ठेवली. मग आता जर आमच्या आवडीचा विषय तो परमात्मा झाला असेल तर आम्ही पुन्हा प्रपंचाकडे मागं फिरून पाहू का? आता कोण पाहे मागे संसार जोवरिया तुम्हा मागीलाची आस तोवरी उदास हो. मागे याचा अर्थ संसार. तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या हे सगळ्या शब्दाचा अर्थ संसार आहे. आम्ही वळून संसाराकडे पाहायचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण संसार हा देहाचा विषय आहे आणि आम्ही देहाच्या बाबतीत आता उदासीन झालो. गेले हर कोणी आठव गेले झाला स्वयंमेव पण बघता इथे जाना जे देही. आमचा देहभाव हरपून गेलाय. काय खातो आम्ही कसं या सांगत याची सुद्धा आम्हाला तमा राहिली नाही. एवढी देहाची अवस्था व्हावी लागते नाही का? देहाच्या निरासे पाविले या माझी आईची काय जर अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा आईचा मग परवसा. या न्यायानं गेले हरपुणी देहभाव, कारण आवडी धरली असं. तीनच गोष्टी लक्षात ठेवा. प्रपंचात असतात ते परिस्थितीचे गुलाम, प्रपंचातून सुटले
ते मुक्त स्थितीवरचे मुनी आणि मुक्त स्थितीवर मात करून परमार्थ करतात ते प्रेम स्थितीवरचे साधू. त्या साधूच्या जीवनातला एक एक भाग सांगणारा अभंग सेवा संपली. पुरुष मंडळीने दोन्ही हात वर करा. पुरुष महिला नाही, तुम्ही टाळ्या वाजवा. फक्त बिगर बांगड्यावाल्यांनी हात वर करायचे. शमशेरपूर सर्वांना धन्यवाद. उपस्थित सर्व गुणवान मंडळी, रोहिदास मते महाराज, सुनील महाराज मंगळापूरकर, परमेश्वर महाराज वळकर, शुभम महाराज पाटोळेकर, कैरू महाराज केदार, पुंडलिक महाराज, राजू महाराज, रोहिदास महाराज आदी करून सर्व महाराज मंडळीला धन्यवाद. आमचे कुटुंब आहे, जे बाबा आहेत, शास्त्री बाबा, सगळ्यांना धन्यवाद. सेवेला विराम. पुन्हा लवकरच या भागात येण्याचा योग आहे. आपल्या कहाकारीच्या आई साहेबांच्या दरबारामध्ये नवरात्र उत्सवाच्या काल्याच्या कीर्तनाचं निमंत्रण गावकरी मंडळीच्या वतीनं कैरू महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे. किती तारीख आहे बाबा? 15. द्वादशी, दसऱ्यानंतरची द्वादशी, विजयादशमी नंतरची द्वादशी 15 तारखेला कहाकारीला आई साहेबांच्या दरबारात काल्याच्या कीर्तनाला येणारच आहोत. तेव्हा पुनश्च आपल्या दर्शनाचा योगी आपण सर्वांनी उपस्थित राहाल असं कहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला निमंत्रण देतो आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर